म्हणजे श्रीराम मंडळी. तर खूप दिवसांनी आज आपला व्लॉग येतोय. तर व्लॉग करण्याचं मेन कारण पण तसंच मोठं आहे. आपण जात आहोत आज एका अशा ठिकाणी ज्याला आपण पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतो. पृथ्वीवरला स्वर्ग त्यातून समजून जा, किंवा तुम्ही थंबनेलमध्ये पण समजला असाल. तर आपण जातोय रायगडला ताम्हिणी घाटातून. तर चला. आम्ही आलेलो होतो आता रायगडाच्या पायथ्याशी. चला चला आता आम्ही आता रायगडावर जाणार आहोत. हातात बाटल्या संत्री घेऊन एनर्जी घेऊन फुल एनर्जी साथ रायगड सर करणार आहोत. मागत दिसत आहे तुम्हाला रायगड. चला. स्टार्ट केलेला आहे चढायला रायगड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 1:20 झालेले आहेत. 10 पायऱ्या चढल्या. एवढा घाम आला. आज तारीख 1 जून 2024. बरोबर आजपासून 5 दिवसांनी 6 जूनला महाराजांचा शिवराभिषेक सोहळा असतो. खूप गर्दी असते त्यावेळेस काय आम्हाला येणं होणार नाही. त्यामुळे आम्ही आजच आलोत. आणि हा माझा दुसरी वेळेस आहे रायगडावर यायची. लहानपणी शाळेत सहलीत असताना आलेलो. सोप्पं नाही रे, सोप्पं नाही. रायगड चढणं सोप्पं नाही असल्या उन्हात. ड्रिंक सम वॉटर, यू फील बेटर. दमलो रे दमलो. सकाळी माहीत होतं आम्ही रायगडावर येणार आहोत, तरी पण आम्हाला ब्लॅक ड्रेस घालून यायचं होतं. ब्लॅक ड्रेस घालून. हे पण माहित होतं की रायगड चढत वर जायचे. अरे बापरे नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचे. शिवाजी महाराज की जय. तयारी शिवराजी फिक्स व्हायची. लातूर आमच्या इकडले जाऊ. आम्ही धाराशिवचे. हा पुढं वरी ती हत्ती कसं आणला असं शिवराभिषेक सोहळ्याला. त्यावेळेस तर पायऱ्या पण नव्हत्या अशा. हा काय मोठा हत्ती नव्हता आणला त्यावेळेस. हा अगोदर लहान पिल्लू आणला होता हत्तीची एक. हा हा राज्याभिषेक पर्यंत पोहोचला. म्हणजे माहित होतं राज्याभिषेक होणार आहे. दूरदृष्टी होती महाराजांची. अरे म्हणूनच ते महाराज होते. विषय काय फुल तयारी. कालपासून खालीवरती करायला दमलं मला वगैरे. टकमक टोक दिसायला दाजी लय अजून. चला चला. अजून लेबर आहे. एक महत्वार आलंय फक्त. 2 तासाने दिसलेले हे मनमोहक सौंदर्य रायगड. 2 तास लागलेला थकवा क्षणात मिटला. रायगड रायगड रायगड. का शिवाजी महाराजांना पाणी साठा राहावा पूर्ण त्यासाठी केलं. तर गाढवाची मेहनत. पाणी बॉटल. शिरकाई देवी मंदिर.
प्रवेशद्वार. प्रत्येक मावळ्याच्या हातामध्ये तलवारी होत्या. सिंहासनाच्या उजव्या हाताला आऊसाहेब बसल्या होत्या. डावीकडे मंत्री म्हणतात राजे राजाराम महाराज. शनिवारी सकाळी पहाटे महाराजांनी ते देवतांचं दर्शन घेतलं. राजाने पहाटे तो पोशाख ठरवला. जीवा भावातले मावळे या ठिकाणावर दिसत नव्हते. राज्याभिषेक होण्याआधी ते लढणारे मावळे लढाईमध्ये वीर मरण पावले होते. त्या मावळ्यांच्या विधवा बायका पाहिल्या. त्यांच्या कपाळाचं कुंकू पुसटलेलं होतं. त्यांच्या विधवा बायका पाहताच त्या मावळ्यांच्या लहान मुलांना पाहिलं आणि राजांच्या हातपाय लटकटायला लागले. राजा लटकते अंगाने सिंहाची पावलं टाकत त्या सिंहासनाकडे जात असताना हा दरबार उभा राहिला. भगवे फेटे काढून राजाला मानाचा मुद्रा केला. राजाला रिष्ट न लागावी रिष्ट काढण्यात येते. आरती ओवारणी करण्यात येते. त्या नगरखान्यावरील नगरे चौकडे ढोल ताशे वाजू लागतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव महादेव. हा समोरचा गेट बघा, याची हाईट 52 फूट. याला म्हटलं गेलं नगारखाना. आपण नगाड्या वाजवतो ना, याच्यावरती नगाडे वाजवायचे. वरती आतमधून 32 पायऱ्या सध्या बंद आहेत. कारण आता आपली लोक वरती गेले की सेल्फी काढतात. पण याच गेटला बघून इंग्रजाने जाऊन तो गेट ऑफ इंडिया उभा केला. जाणकारांची मतं येतात. आपली लोक रायगडावरती येतात, इथे आलीत की बोलतात हा तर गेट ऑफ इंडिया सारखा. तसा नाही तो गेट ऑफ इंडियाच्या सारखा. हा बाल्य किल्ल्याचा मेन गेट आहे, रायगडाचा मेन गेट नाही. रायगडाचा मेन गेट 500 खाली 500 बाऱ्या खाली. त्याचं नाव पाहिलं तर महादरवाजा. आता हे मधलं अंतर 200 फुटाचं, असं 220 फुटाचं. तुम्ही लाईट नव्हती, आपल्या समोर 50 लोक बसले की आपण माईक पकडतो. त्या काली इथे 6000 लोक बसत होते. शिवराय गादीवरती बसून कितीही स्लो मध्ये काही जरी बोलले ना, त्या कोपऱ्यापर्यंत बसलेले सेवक त्यांच्यापर्यंत ऐकायचं आहे. किंवा या कोणत्याही कोपऱ्यातून कोणताही सेवक कुजबुजला राजांपर्यंत ऐकायला यायचं. आवाज आजही येतो, पण त्याला शांत लागतं. माणसं तुमची कितीही असू द्या, शांत बसलीत ना, तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये बोलणं सोडावं. कागद जरी फाडलात ना, कागद इथे ऐकायला येईल. त्या दगडामुळे आवाज येतो अशी जाणकारांची मत आहे. कारण त्या दगडावरती आवाज तो रिप्लेस होतो. पण एवढ्या मोठ्या दरबारामध्ये दगड ठेवण्याचं कारण असू शकतं. आहे तसाच आहे. गडावरती कोणताही कार्यक्रम इथे असतो. कोणताही असू द्या, बारीक मोठा, सर्वात मोठा वर्षाचा एकच असतो. कधी आलात तर या 6 जूनला इथे राज्याभिषेक असतो. 1.5-2 लाखाचे बाहेर लोक असतात. 2 दिवस 5 जून 6 जून खाणं पिणं राहणं इथं फ्री असतं. पायी येतात पायी जातात, पण इथे राज्याभिषेक चालू असतो. मग 350 वर्षापूर्वी राज्याभिषेक सोहळा आपल्या राजांचा चालू होता ना, पहाटे 5 वाजता. अहो पण त्या राज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी त्या काली याच्या समोर दोन्ही साईडला 2 हत्ती सजवले होते. तुम्ही 4 मिनिटांमध्ये वरती आलात. 400 वर्षापूर्वी रायगडावरती एक इंग्रज आला होता, ब्रिटिश. आणि तो इंग्रज रायगडावरती चालत आला ना, याच्या समोर तो 2 सजलेले हत्ती पाहिला. तो इंग्रज म्हटला होता, मी 2 पायाचा माणूस, मी रायगडावरती पायी आलो, येताना 4 तास लागले, थकून गेलो. मग आपल्या राजाने 4 पायाचे हत्ती कुठून आणले? आपले राजे चालाक होते, ग्रेट होते. हत्तींची मुले लहान होती, पालखीमध्ये बसून इथे आली. हत्तींचं पालनपोषण गडावरती केलं. कारण एका हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षामध्ये होते. हा रायगड बांधायला 14 वर्ष लागली. लहानाचं मोठं करता येतंय ना, आता मोठ्याचं लहान करता येत नाही. आणि त्याच इंग्रजाने आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा कशा प्रकारे पार पाडतोय ना, तो इंग्रज लिहितोय. अहो त्याने लिहून ठेवलाय. आणि त्याने असं लिहिलंय की शनिवारी पहाटे आपले राजे उठून गडावरती सर्व देवदेवतांचे दर्शन घेऊन शिवराय पहाटे 5 वाजता याच्या समोर येतात. इथे येतात ते आतमध्ये बसलेली 6000 लोक आपल्या डोक्यातला फेटा काढून आपल्या राजाला मुद्रा देतात. राजे समोर पाहतात तर 32 मनाचं सोन्याचं सिंहासन. बघायचंय का आमचा पृथ्वीवरला स्वर्ग कसा आहे? रायगड. महाराजांचा राजवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, संपूर्ण महल. त्याच्यात जास्त सगळीकडे अशी पडझड झाली आहे. पण त्यावेळेस असेल तर एकदम सुंदर असं असेल हे. 50 वर्षात महाराजांनी राजांची 20 वर्ष रणांगणामध्ये युद्ध खेळत गेली. 30 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचा पारतंत्र्यांचा अंधार दूर केला. नवा दगदगचा सूर्य या मातीमध्ये रुजला.
365 किल्ले जिंकले आणि अखंड हिंदवी स्वराज्य आपल्या स्वाधीन केले. अनेक राजा महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, बाप दादाच्या गादीवरती राज्य करून गेले, परंतु स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे पहिले राजे झाले ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची अलोट भक्ती असलेले देवालय म्हणजे हे श्री जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर एक सुंदर नक्षीकाम केलेला नंदी आहे. तर हे मंदिर हिरोजी इंदलकर यांनी निर्माण केलेले आहे. तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये महादेवाची सुंदर अशी पिंड बघायला मिळते. महाराजांचं तन आसमानों को चिरते चिरते आसमानों को चिरते उन्हात चालून दमल्यामुळे आमच्यातील एक जणांची तब्येत थोडी बिघडली होती. त्यामुळं आम्ही रोपवेने खाली जाण्याचा विचार केला आणि मजा घेतली. त्याचा पण एक वेगळाच आनंद होता. पण चालत उतरलो असतो तर अजून थोडं छान वाटलं असतं. रोपवेतून खाली उतरल्यानंतर महाराजांची मूर्ती व समोरील बाजूस गडाची माहिती असणारा फ्लेक्स दिसला. तसेच मोबाईलची चार्जिंग पण संपली. आता वाजले आहेत 12. जेवण वगैरे करून आम्ही आलेलो आहोत रायगडाहून डायरेक्ट पुण्यात. खूप दमलेलो आहोत, झोप पण लागलेली होती. पण व्हिडिओ एंड करायचा होता तर म्हणलं एंड करून झोपावं. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज.